हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळचे 10 वाजलेत. सकाळचे चहा पाण्याचे भांडे झालेले आहेत, कपडे धुवून झालेले आहेत. त्यानंतर मी आता रस्सा भाजी बनवणार आहे दोडक्याची. त्यासाठी पाव किलो दोडके घेतले होते, स्वच्छ धुवून त्यावरच्या सरक्या काढून घेतल्या आणि असा लांबका दोडका कापून घेतला. त्यानंतर दोडका पाण्यात टाकून ठेवला जेणेकरून कडू पडू नये. त्यानंतर एक कांदा घेतला बारीक चिरून, 5-6 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, बारीक चिरलेलं टमाटर आणि कढीपत्ता. तर आता फोडणीची तयारी. तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट, कढीपत्ता, कांदा घालून चांगलं परतवून घेतलेलं. आता परतवून झाल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेलं टमाटर घालायचं, छान असं परतवून घेतलं. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा घरचं काळं तिखट, त्यानंतर दोडका घालून छान असं परतवून घेतला दोडका. त्यानंतर बघा याच्यावर ताट झाकून घेतलं. 1-2 मिनटं वाफवतं त्यावर त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला. पाणी गरम झाल्यानंतर या दोडक्यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चांगलं मिक्स करून 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोडका. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं. मस्त अशी दोडक्याची रस्सा भाजी तयार. तर आता 4-4:30 वाजलेले आहेत बघा. आणि माझी तब्येत खराब असल्यामुळं ना थोडीशी सर्दी तेन झाली. मग दुपारी थोडासा आराम करून घेतला आणि 4 वाजता ह्यांनी कामावरनं आले आणि त्याची बी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं बघा ते पण लवकरच आलेले होते. मग दादा मम्मीला आणि पप्पाला दोघालाही बरं नाही, त्यामुळं ना मग तो बरं नसल्यामुळं ना चहा करून देतो इकडं. तर आमच्या दादाला ना असं आजारी नसलं ना तो खूप काळजी घेतो बघा सगळ्यांची. तर त्यामुळं तो करतो चहा. आणि त्या इकडं बघा चहा कसा तयार झालेला आहे. आमच्या दादाने कसा चहा बनवला आहे तो कमेंट करून नक्की सांगा. तर इकडं मी भांडे ते घासून ठेवलेले आहेत दुपारच्या जेवणाचे, आता लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा दादा चहा ओततोय, तोपर्यंत मी भांडे ते लावून घेतले. तर इकडं दादाचे पप्पा आणि आबी ह्यांचं बघा काय चाललंय. आबी काय करतोय? आधीची जुनी व्हिडिओ बघतोय. होय. तर बघा आबीच्या बचपनचे व्हिडिओ बघतोय. आम्ही बच्चाच आहे. आणि बघा मी आज ब्लाऊज शिवला होता, तुम्हाला दाखवते कसा शिवला ते. मला कमेंट करून सांगा कसा शिवला ते. तर हे बघा काठापदराच्या साडीवरलं ब्लाऊज शिवलं आहे, कटोरी. तर तुम्ही बघू शकता हे असं आहे. तुम्हाला महागून बिगळा दाखवते. आणि बाह्या बघा या अशा शिवल्या त्या डिझाईनच्या आणि पाठीमागून असा गळा केलेला आहे, बघू शकता. झालं शिवायला शिकलेली होते आणि ना आता 2-3 वर्ष झालं बघा आता शिवायचं बंद झालं होतं. आत्ता ना मी दोन ब्लाऊज शिवलेले आहेत आता सध्याला. तर आत्ता चालू केले, प्रॅक्टिस करते आत्ता सध्याला. आणि मला होत नाही, आधी हे लहान असल्यामुळं ना आधी मला काहीच करू देत नाही, त्याच्यामुळं मला शिवणं पण होत नाही काही नाही. पण आपलं विसरण्यापेक्षा म्हणून थोडं ट्राय करते. तरी राहिले लक्षात थोडं. आता एक शिवायला कट करून ठेवला आहे प्रिन्सेस कटचा, तर आता शिवायचं आहे. आता कधी जमतं आहे ते पण बघावं. तर चला मग आता चाललं चहा पाणी. दिवस मावळला की चहा लागतोच, त्यामुळं माझ्यासाठी काळा आणि ह्यांच्यासाठी दुधाचा. आता मी कोथिंबीर नीट करते. इकडं मेथीची भाजी नीट करून ठेवलेली आहे. तर खाली घालून असं ना आपल्या पोत्याच्या पिशव्या राहतात ना, ते फाडून मी असं केलेलं आहे. आता दादा आणि दादाचे पप्पा गेलेत कटिंग करायला, दिवस मावळायला, त्यामुळं. आणि मी आता भाज्या नीट करून घेते, म्हणजे व्यवस्थित ठेवलं ना व्यवस्थित राहतात, नाहीतर खराब होतात. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक, कमेंट, शेअर.